सटाणा नगर परिषदेच्या वतीनं शहरातील अतिक्रमण हटवण्याची धडक मोहीम 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू करण्यात आली। आज सकाळपासून नगर परिषद प्रशासनानं बस स्थानकाच्या मागील 60 फुटी रस्ता तसेच परिसरातील बाजूच्या गल्ल्यांमधील अतिक्रमणावर कारवाई करत अनेक अनधिकृत पत्र्याचे शेड, सिमेंट ओटे हटवले। नगर परिषदेच्या पथकानं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई राबवली। 60 फुटी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमणांना प्राधान्य देत जेसीबीच्या सहाय्यानं हटाव करण्यात आला। यावेळी काही भाजीपाला व्यापाऱ्यांकडून कारवाईला विरोध झाल्याचंही पाहायला मिळालं। नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करणे व नागरिकांना अडथळा मुक्त सुविधा देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर व गर्दीच्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे कमी होण्यास मदत होणार असून शहरातील इतर भागांमध्येही अशीच कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पूर्ण कुटुंब भाजीपाल्यावर मॅडम याचं भाजीपाला उठलं तर आम्ही नाही मॅडम मी वास्तविक सोय करून द्यायला पाहिजे। 13 पासून 26 13 वर्ष झाले आम्हाला काय सोय करून द्यायला मॅडम बोलतोय। अरे एक एक मला थांबा करा आता किती वेळ तुमचं चालू आहे? 2 मिनिट कोणीही ते अरेरावी करू शकत नाही। उद्याच्या मीटिंग मध्ये भाजीपाला व्यवस्थापनाबद्दल विषय घेतलेला आहे, त्याबद्दल धोरणात्मक निर्णय घेतला जाईल। इथे शहरामध्ये अनेक लोक भाजीपाला विकताय, परंतु जे परमनंट स्ट्रक्चर आहे विक्रीला किंवा व्यवसायाला नगर परिषदेची कुठलीही हरकत नाही। परंतु तुम्ही परमनंट स्ट्रक्चर्स करणार असाल, दुकान टाकणार असाल तर इथे या रोडवरती टाकता येणार नाही। अनेक अडचणी येत आहेत नगर परिषदेकडे आणि वाहतुकीला खूप अडचण होतीये। तर परमनंट स्ट्रक्चर काढायचंय, व्यवसायाला नगर परिषदेची हरकत नाही। जसे मागेही लोक व्यवसाय करतायत तसं आपणही बाहेर व्यवसाय करायचा आहे आणि उद्या यावरती धोरणात्मक निर्णय होणार आहे। गर्दी करू नका। जे कोणी बघे आहेत रस्त्यावरचे, तुम्ही बाकीचे इथे भाजीपालावाले सोडून इतर लोकांनी आपापल्या कामाला जावं।